हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी। तर आज मी बनवत आहे चिकन तंदुरी। त्यासाठी मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता मी मॅरिनेशनची तयारी करत आहे। त्यासाठी मी 2 चमचे आलं लसणाची पेस्ट या चिकनवर टाकून घेतली आहे। आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे घट्ट दही घालत आहे। शक्य असेल तर हंकड घाला, त्यामुळे तंदुरीला छान क्रीमीनेस येतो। आता मी 1 चमचा तंदुरी मसाला घातला आहे। हा मी घरचा तंदुरी मसाला वापरला आहे। तुम्ही कुठल्याही ब्रँडचा तंदुरी मसाला यासाठी वापरू शकता। आता चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। आता यामध्ये अर्धा लिंबू घातला आहे। जर दही आंबट असेल तर लिंबू घालण्याची गरज नाही। आता यामध्ये मी काही बेसिक मसाले घालत आहे। सर्वात आधी अर्धा छोटा चमचा हळद, त्यानंतर 1 छोटा चमचा लाल तिखट, त्यानंतर 1 छोटा चमचा घरगुती मसाला, 1 छोटा चमचा जिरेपूड, 2 छोटे चमचे धनेपूड आणि शेवटी 2 ते 3 चमचे तेल घालत आहे। तेलामुळे तंदुरी ड्राय होत नाही, छान ज्युसी होते। आता हे सर्व साहित्य छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि हा मसाला छान चिकनला चोळून लावायचा आहे। आता हे मॅरिनेट केलेले चिकन कमीत कमी 1 तास तरी ठेवायचं आहे। तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर नक्की मॅरिनेशन जास्त वेळ ठेवा, म्हणजे तंदुरी अजून छान फ्लेवरफुल बनते। आता मी ही तंदुरी OTG मध्ये बनवत आहे। त्यासाठी मी हे चिकन या ग्रिलवर ठेवून घेत आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा। हे चिकन आता मी व्यवस्थित या जाळीवर ठेवून घेतलं आहे आणि आता मी हे OTG 180 डिग्री सेल्सिअसला 40 मिनिटं या प्रकारे सेट करणार आहे। याआधी मी हे OTG 10 मिनिटं प्रीहीट करून घेतलं होतं 180 डिग्री सेल्सिअसला। मला ही तंदूर बनण्यासाठी 40 मिनिटे वेळ लागला आहे, पण तुम्हाला कमी अधिक वेळ लागू शकतो। हे तुमच्या चिकनच्या साईजवर डिपेंड आहे। आपली फ्लेवरफुल आणि यम्मी तंदुरी तयार झाली आहे। ही चिकन तंदुरी हॉटेलपेक्षाही खूप छान तयार होते, खूप फ्लेवरफुल तयार होते। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुमची तंदुरी कशी झाली आहे। पुन्हा एकदा तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग। बाय।